मेकअप म्हटलं की भरपूर प्रोडक्ट आणि पुरेसं नॉलेज असणं गरजेचं असते, पण बऱ्याच मैत्रिणींना हे शक्य होत नाही. तर नमस्कार, मी राधिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण केवळ 3 वस्तूंमध्ये होणारा सोपा मेकअप बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक वेट वाईप घ्यायची आहे आणि चेहरा आणि मान चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आता आपण इथे नेव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर यूज करत आहे, कारण हे मॉइश्चरायझर जवळपास सगळेच अफोर्ड करू शकतात. हे मॉइश्चरायझर आपल्याला चेहऱ्यावर चांगलं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि स्किनमध्ये चांगलं आपल्याला ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. आपला डोळ्यांचा भाग आणि माउथ एरिया हा आपला थोडा ड्राय असते, त्यामुळे त्या भागांमध्ये आपल्याला व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट बीबी क्रीम लावायची आहे. बीबी क्रीम लावायच्या आधी प्रायमर लावायची खूप काही अशी गरज नसते. लावला तर आपला मेकअप लॉंग लास्टिंग बनू शकतो, पण बीबी क्रीममध्ये SPF आणि व्हिटॅमिनचे प्रमाण असल्यामुळे आपण नाही लावलं तरी आपली स्किन डॅमेज होणार नाही. बीबी क्रीम चेहऱ्यावर डायरेक्ट यूज करायला सेफ असते, त्यामुळे आपण प्रायमर यूज केले नाही तरी चालून जाईल. आणि आपल्याला बीबी क्रीम लावताना ब्लेंडरची आवश्यकता किंवा ब्रशची आवश्यकता असते का, तर आपण बीबी क्रीम बोटाने जेव्हा लावतो ना, तर त्यावेळेस ते छान अप्लाय होते. त्यामुळे ब्रश किंवा ब्लेंडरची खूप काही अशी गरज पडत नाही आणि खूप लवकर असा आपला हा मेकअप पूर्ण होतो. हे बघा, मी बोटाने पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलं आणि बस ते पूर्ण फेसवर पसरवून घेत आहे. आणि त्यामुळे काय होईल, आपला चेहरा खूप फ्लॉलेस दिसायला लागतो. आणि खूप जणींना काय होते की पार्लरमध्ये जाऊन तयारी करणे शक्य होत नाही, त्यामुळे आपण घरच्या घरीच हा मेकअप व्यवस्थित करून घेऊ शकतो आणि खूप कमी वेळामध्ये हा मेकअप पूर्ण होतो. जिथे डार्क धब्बे किंवा डार्क सर्कल असतील त्या ठिकाणी आपल्याला या क्रीमची डबल लेयर घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे हा हाय कव्हरेज मेकअप दिसेल. सगळीकडे इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला मानेला देखील अप्लाय करायचं आहे, जेणेकरून मान आणि चेहरा आपला सेम दिसेल. आता बीबी क्रीम आपलं अप्लाय करून झाल्यानंतर जर आपल्याला ब्लशर लावायचं आहे आणि आपल्याकडे जर ब्लशर नसेल तर आपण काय करायचं आहे, कुठलंही एक लिपस्टिक घ्यायचं आहे आणि या लिपस्टिकला थोडं बोटावर घेऊन आपल्याला त्यामध्ये मॉइश्चरायझर मिक्स करायचं आहे आणि ते आपल्याला जिथे आपण ब्लशर अप्लाय करतो त्या ठिकाणी आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी ते बोटावर घेऊन आधी असं हातावर सगळं एक मिक्स करून घेतलं आणि चेहऱ्यावर त्यानंतर अप्लाय करून घेत आहे. बघू शकता किती छान रिझल्ट येत आहे ते. आपल्याला मॉइश्चरायझर एकदम कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि छान एक नॅचरल लुक आपला क्रिएट होणार आहे यानंतर. आता आपल्याला हा जो आपला बेस आहे हा पावडरनी लॉक करायचा आहे. तर मी इथे आता कॉम्पॅक्ट पावडर घेऊन पूर्ण बेसवर आता ते अप्लाय करणार आहे. तर तुमच्याकडे जर कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर तुम्ही कुठलंही आपलं जे घरी टल्कम पावडर असते त्याने हा बेस आपला लॉक करू शकता. यानंतर आपण आता मेकअपचा मेन पार्ट करणार आहोत, लिपस्टिक लावून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला लिप लायनरने लिप्सचा छान एक असा शेप बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये छान लिपस्टिक लावून घ्यायची आहे. आपल्याला हवे असल्यास आयब्रो डिफाईन करून घ्यायचे आहे, काजळ लावून घ्यायचं आहे आणि बस आपला मेकअप आता कंप्लीट झालेला आहे. हा आपला फायनल लुक आणि आजचा कमीत कमी प्रोडक्टमधला आणि कमी वेळेत होणारा हा मेकअप कसा वाटला नक्की कळवा. आणि जर हा मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.